कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यामध्ये रामलिंग मंदिर हे रामायण काळातील एक प्राचीन आणि सुंदर गुहा मंदिर आहे। येथे प्रभू रामांनी आपल्या 14 वर्षांच्या वनवासात येथे वास्तव्य केले होते अशी आख्यायिका आहे। रामलिंग मंदिर कोल्हापूर पासून 23 किलोमीटर अंतरावर आळते येथील डोंगराच्या कुशीत आहे। मंदिरात प्रवेश करताच सभा मंडप लागते। सभा मंडपाचे बांधकाम छत्रपती शाहू महाराजांनी केले आहे। सभा मंडपामध्ये एक अग्निकुंड आहे। गेले 100 वर्षांहून अधिक काळ येथे अखंड धुनी चालू आहे। सभा मंडपामधून आत गुहेमध्ये प्रवेश करण्याआधी आपल्याला 2 नंदींचे दर्शन घडते। नंदीचे दर्शन घेतल्यानंतर आपल्याला हनुमानाचे दर्शन होते। त्यानंतर आपण गुहेमध्ये प्रवेश करतो। गुहेमध्ये अलीकडच्याच काळात एक छोटासा पूल बांधला आहे, त्यावरून आपण गुहेमध्ये आत प्रवेश करतो। प्रभू राम येथे वास्तव्यास होते तेव्हा त्यांनी भगवान शंकराची आराधना केली। त्यावेळी त्यांनी महादेवाची दगडी पिंड बनवून तिला अभिषेक घालण्याचे ठरवले, पण पाणी नसल्यामुळे ते शक्य नव्हते। त्यावेळी प्रभू रामांनी बाणातून डोंगराला छेद दिला, त्यामुळे महादेवाच्या पिंडीवर अखंड जलाभिषेक सुरू झाला। तो आजवर येथे सुरू आहे। गुहेतून आत प्रवेश करताच आपल्याला गणपती, कालभैरव व वीरभद्र यांच्या मूर्त्या दिसतात। शिवलिंगाच्या अगदी समोर पार्वती मातेचे स्वयंभू मूर्ती सुद्धा दिसून येते। येथील पाण्याच्या प्रवाहाने पंचमुखी नाग सुद्धा तयार झाले आहेत। मंदिराच्या आत शिवलिंगाचे व्हिडिओग्राफी व फोटोग्राफी करण्यास सक्त मनाई आहे। मंदिराच्या बाहेर एक पाण्याचे कुंड आहे। कुंडाच्या बाजूला ऋषी कश्यप, अत्र, भरद्वाज, विश्वामित्र, गौतमेय, जमदग्नी आणि वसिष्ठ अशी ही 7 ऋषींची मंदिरे आहेत। मंदिराच्या बाहेर एक गोमुख आहे। त्या गोमुखातून सतत पाण्याची धार पडत असते। रामलिंग मंदिरापासून अगदी काही अंतरावरतीच धुळोबा मंदिर आहे। धुळोबा मंदिर हे प्राचीन मंदिर आहे। हे अनेक लोकांचे कुलदैवत आहे। मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करण्याआधी पायऱ्या चढून गेल्यानंतर पितळ्याच्या घोड्याची मूर्ती आहे। त्याचे दर्शन घेऊन आपण सभा मंडपामध्ये प्रवेश करतो। सभा मंडपामध्ये नंदी व शिवलिंग व पादुका यांचे दर्शन होते। त्यानंतर आपण गाभाऱ्याच्या आत प्रवेश करतो। धुळोबा देवांचे प्रमुख स्थान उज्जैन महाकाल आहे। मध्य प्रदेशमधील 12 ज्योतिर्लिंगपैकी एक शंकराने धुळोबाचा अवतार घेऊन जतमधील जतमुसंडीमध्ये धुळेश्वर येथे आले। तेथे त्यांचे युद्ध झाले। तिथे ते संकट निरसन करून आळते येथे आले। त्यांची बहीण खनाई देवी म्हणजेच महालक्ष्मी देवीचा अवतार आहे असे मानले जाते। तिथे संकट निरसन करण्यासाठीच धुळोबा देवाने अवतार घेतला। मुख्य मंदिरापासून खाली येताच आपल्याला म्हसोबा देवाचे मंदिर लागते। म्हसोबा देवाच्या मंदिराच्या समोर मंदिराचे प्रदक्षिणा मार्ग आहे। मुख्य मंदिरापासून बाहेर पडताच आपल्याला मल्लय्या देवाचे मंदिर लागते। मल्लय्या देवाच्या बहिणीसोबत धुळोबा देवांनी लग्न केले, त्यामुळे दोघांमध्ये या ठिकाणी भीषण युद्ध झाले होते। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।